आजच्या ब्लॉगची सुरुवात मी माझ्या नंदीच्या घरापासून करते आहे. तर ही आहे माझी लहानी जाऊ आणि ह्या माझी भाची आहे. आता लग्न काही जास्त दूर नव्हतं, घराच्या बाजूलाच होतं, जास्त काही दूर नव्हतं. त्यामुळे आम्ही माझ्या नंदीच्या घरीच येऊन तयारी केलेली. आणि माझ्या नणंदबाई घरी नव्हत्या, कारण त्या गेल्या होत्या त्यांचं काकूचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मंडपमध्ये, कारण कुंकू वगैरे लावायचं असतं, जावा भावांचं हे काम असतं. त्यामुळे येथे आराध्य सकाळी घरामध्ये पडला होता, तर पाण्यावरतून त्याचा पाय सटकला होता आणि पायामध्ये चमक भरली होती. आणि इथे ना हे काका चोळून त्याच्या पायातली चमक जी आहे ना ती काढत होते, म्हणजे नसावर नस चढली होती. सकाळी त्याला बरं वाटायला लागलं होतं, गोळी खाल्ली होती, पण चालायला लागल्यावर थोडंसं प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे ह्या काकाने चोळून दिलेलं. माझे नंदाई जे आहेत ना त्यांनी बोलून आणलं होतं, ते व्यवस्थित चोळून देतात नेहमी. ते ज्यांचं पायामध्ये चमक वगैरे भरली असेल तर ते व्यवस्थित करून देतात. आता 2-3 वेळेस चोळायचं होतं म्हणून आराध्य इथेच थांबणार होता, त्याच्या आजीसोबत येणार होता. फायनली आम्ही तयार होऊन इथे मंडपमध्ये पोचलो आणि ही आहे माझी सख्खी मामी. आता आमचं जे लग्न जमलं होतं ना ते माझ्या आजी थ्रू जमलं होतं, मम्मीच्या मम्मी थ्रू. त्यामुळे माझी जी नणंद आहे ती माझ्या मामाची सून लागते, कारण त्यांचं खुंट जे आहे ना ते एकच आहे. माझ्या मामाचं सरनेम आणि नणंदबाईचं सरनेम एकच असल्यामुळे तर ते भाऊबंदच लागतात. त्यामुळे माझे मामा मामी दोघेही आले होते, मामाही होता, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर आता हा जो नवरदेव आहे ना तो सुद्धा नात्यामध्ये लागतो. आता माझे सासरे जे आहे ना त्यांचा सक्का मामा, मामाची जी सून आहे त्यांचा हा भाचा लागतो नवरदेव. आणि ही जे आता मला ओढलं होतं ना नाचण्यासाठी ती माझ्या सासऱ्याची जी मामा आहे त्यांची मुलगी आहे, सख्या मामाची मुलगी, म्हणजेच माझी आत्या लागते नात्याने. आणि नवरदेवाची आत्या जी आहे ना ती माझी काकू लागते नात्याने, मायलेकीचं नातं आहे. इथे आम्ही धम्माल मस्तपैकी नाचलेलो, खूप मस्त एन्जॉय केलेलं लग्न. नवरदेवसुद्धा आमच्यासोबत आलेला होता. इथे ना नवरदेवची जी आत्या आहे ना ती सांगत होती की व्हिडिओमध्ये बघून नाच, कारण तिकडे व्हिडिओ चालू आहे. पण नवरदेव काही ऐकायला तयार नव्हता, त्याच्या धुंदीमध्ये तो छानपैकी एन्जॉय करत होता लग्न. इथे नवरीसुद्धा आम्हाला जॉईन झाली होती, मस्त दोघं जण धम्माल नाचलेले, जोडी तर एक नंबर दिसत होती. फायनली सगळे नाचून भागून झालेलं होतं. त्यानंतर आम्ही इथे लग्न मंडपात पोहोचलो आणि छानपैकी लग्न पार पडलेलं. ते नवरदेव नवरी पुढे सुद्धा 2 मुली नाचत होत्या. पण आता तुम्हाला माहितीच आहे सगळं लग्न मधले जे रिलेटिव्ह असतात ते सगळे पांगलेले असतात, पण ऐन वेळी लग्न लागायच्या वेळेस सगळे एकत्र येतात आणि त्यामुळे इथे स्पेस कमी असल्यामुळे ना सगळा गोंधळ झाला होता आणि व्यवस्थित नाचताही आलं नाही. तर थोडेसेच नाचले आणि त्यानंतर मी काही व्हिडिओ शूट घेतला नाही, कारण मी इतकी म्हणजे चेंगराचेंगरीत हे झाले होते, त्यामुळे व्हिडिओ शूट करता आले नाही. नंतर मी एका जागेवर बसून हा व्हिडिओ शूट घेतलेला. फायनली लग्न लागलं छानपैकी आणि इथे ना गोंधळ झालेला होता. नवरदेव नवरीचं जी माळ टाकायची असते ना तेव्हा खूप कन्फ्युजन होतं, तर नवरीच आधी टाकत होती. आणि इथे ना आमच्या लग्नातसुद्धा असंच झालेलं होतं, मी आधी टाकायचे. आणि ह्या गोष्टीहून ना माझी जी नणंदबाई आहे ना ती महिनाभर मला चिडवत होती की तुम्हाला खूप घाई झालती माझ्या भावासोबत लग्न करायची, त्यामुळे असं चिडवत होत्या. इथे फायनली लग्न लागलं आणि आम्ही तर जेवणावरती तुटून पडलेलं होतं. जेवणामध्ये मस्तपैकी मसाले भात, पुरी भाजी आणि शिरा होता, कारण आम्ही घरून फक्त वडापाव खाऊन आलो होतो, त्यामुळे खूप भूक लागली होती. इथे फायनली जेवण केलं आणि नंतर मग इथे ना जेवण झाल्यावरती माझा मामा मामी तुम्हाला दाखवते पुढे, त्यांच्यासोबत व्हिडिओ शूट केला थोडंसं आणि फोटो पण काढलेले. तर त्यांना निघायचं होतं इथे, तर त्यांच्यासोबत मग थोडासा व्हिडिओ काढला आणि फोटो पण काढले. आता फोटोज मी तुम्हाला पुढे दाखवते. ह्या माझ्या तिन्ही नंदा आहे आणि ही नवरी माझी भाची आहे. तर हा आहे माझा मामा, त्यांच्यासोबत फोटो काढले, कारण व्हिडिओ काढायला काही जमलं नाही, जास्त घाई झाली होती त्यांना. तर ही आहे माझी मोठी नणंद आणि नवरीसोबतसुद्धा आम्ही फोटो काढलेले. आणि ह्या सगळ्या माझ्या भाच्या आहेत. फायनली लग्न लागून झालं आणि आम्हाला घरी यायला खूप उशीर झालेला होता, अंधार पडला होता आणि त्यातून घाटातून यायचं म्हणल्यावर खूप रिस्की होतं. येणारे जाणाऱ्या गाड्या खूप होत्या, पण तरी पण घाटातून यायचं म्हणल्यावर खूप भीती वाटत होती. त्यानंतर फायनली घरी आलो आणि घरी आल्यावर काही व्हिडिओ शूट केलेलं नाही, कारण माझं डोकं खूप दुखत होतं. तर चला, कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब.